अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। आज दुपारी नागपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा पठण करण्यात येणार आहे। रामनगर इथल्या राम मंदिरात या कार्यक्रमाला ठाकरेंसह संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहतील। मंदिरात रामदर्शन आणि रामरक्षा पठणानंतर मंदिरासमोरील रस्त्यावर सभाही होणार आहे। या रामरक्षा पठणाकरता अगदी मुख्यमंत्री आणि सरसंघचालक यांना देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमंत्रण देण्यात आलेले आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, आज नागपूरमध्ये खरं तर अनेक घडामोडी घडताना दिसतील, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज रामरक्षा पठण आंदोलन केले जाणार आहे आणि या आंदोलनाचं निमंत्रण अगदी मुख्यमंत्र्यांसह सरसंघ चालकांना देखील देण्यात आलंय। कशा पद्धतीने या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान या राम मंदिरापासून जवळ असल्यामुळेच आम्ही इथे आंदोलन करत असल्याचं एक संकेत संजय राऊत यांनी दिले होते। आता पण रामनगरमधील राम मंदिराबाहेर आहे, हे राम मंदिर आणि त्याच्या बाहेर ही सभेचं स्थान। आणि या राम मंदिराच्या आत गेल्यावर आपण प्रभू श्रीरामाची मूर्ती, लक्ष्मणाची मूर्ती आणि सीता मातेची मूर्ती दिसत आहे। आणि या मंदिरातून बाहेर येतानाच आपण बघू शकतो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक कटआउट लागलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच एक जो व्यासपीठ सांगत होतं 24/36चा हा व्यासपीठ आहे। तिथे येऊन जेव्हा रामरक्षा पठण आणि दर्शन होईल त्यानंतर इथून उद्धव ठाकरे संबोधित करतील, जे राम भक्त येतील, जे शिवसैनिक येतील ते असतील। आणि राम मंदिरात सुद्धा जोरदार अशी तयारी करण्यात येत आहे। फुलांनी पूर्ण राम मंदिर सजवण्यात येत आहे। आपण बघू शकतो इथे सजावटीचं काम अजूनही सुरू आहे। थेट दृश्य आपण झी24 तासवर बघतोय। रामनगरमधील राम मंदिरात आज जिथे 4:30 वाजता उद्धव ठाकरे दाखल होतील आणि त्यानंतर इथे संपूर्ण सोहळ्याला सुरुवात होईल, त्याची ही तयारी राम मंदिर पूर्णपणे सजवण्यात येत असल्याचं सुद्धा दृश्य आपण बघतोय। पण आपण आता तर राम मंदिरात आहोत, इथे सुद्धा फुलांची संपूर्ण साज आपल्याला दिसते आहे। प्रभू श्रीरामाची मूर्ती इथे दिसते, पूर्ण सजावट या राम मंदिरात सर्वत्र फुलांची करण्यात आलेली आहे। इथे रामरक्षा पठण आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन उद्धव ठाकरे घेतील आणि त्यानंतर बाहेर जाऊन सभा घेतील। एकूणच जोरदार अशी तयारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या संपूर्ण कार्यक्रमाची या रामरक्षा पठणाची करण्यात आलेली आहे। जोरदार अशी तयारी संपूर्ण करण्यात आपण बघू शकतो ही फुलांची साज सुद्धा या संपूर्ण परिसरात दिसत आहे। बाहेर सभा होईल आणि त्यानंतर येथेच एक संपूर्ण सभा दर्शन झाल्यानंतर सभेतनं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। जसं आता आपण दिल्लीतले जे अपडेट्स बघतोय, वांगचूक यांना पोलिसांनी तिथनं मेडिकल कारणांवरून ताब्यात घेतल्याचं जी माहिती पुढे येतात त्याच्यावर ते भाष्य करतील की नाही, अयोध्येतील दान चोरी प्रकरणी ते काय बोलतील। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि रामनगर हा परिसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे आणि हे राम मंदिर आहे रामनगरमधील, जिथे देवेंद्र फडणवीस हे सदस्य आहे। आणि त्यामुळेच की काय शिवसेना उद्धव ठाकरे सेनेने इथे खास हे संपूर्ण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि संपूर्ण विदर्भात गेल्या 4 दिवसांपासून पिंजून काढत म्हणजे शिवसेनेचे वरिष्ठ नेते दानवे असो किंवा स्वतः संजय राऊत यांनी अनेक छोट्या छोट्या बैठका घेऊन एक चेतना देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांना दिलेला आहे। खरंच अमर, तर आज फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे येतात, त्यामुळे या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।